बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. दुर्दैव, एखाद्याच्या घराला शिस्तच नसते. सुभाषराव, 1.5 तास झालं चहाची वाट बघतो, चहाचा तपास नाही. ह्या बाबतीत माझी सीमा. हा 1.5 मिनिटात चहा आणते. सुंदर त्याच्यावणी फास्ट 1 मिनिटात चहा आणते. आणि इथं अरे होल्ट नाही, होल्ट तुमचा अद्या की अजून आवाज. खरं सांगा सुभाषराव, कोणत्या वेळेला कोणतं काम करावं हे रामभाऊच्या घरच्याकडून शिकावं. पाटील, हा आजपर्यंत असं कधी झालंय का तुम्ही आला आणि चहा न पिताच गेला? छे, असं शक्यच नाही कधी. बरं, सुवर्ण जर घरी असते ना हा, तर तिने अर्ध्याच मिनिटात रामभाऊ चहा आणला असता. आणला असता हे मात्र खरं आहे. तुमच्या घरातल्या सासू सुनांचं रेकॉर्ड तिनं मोडलं असतं. अर्ध्याच मिनिटात चहा इथं घेऊन आल्याची, पण ते आता घरी नाही. हा, आला का? एवढे चपळ झाल्या का बहिणी? मग का कुठे गेल्यात मग? घरी नाहीत? काय सांगायचं तुम्हाला, नेहमीच पाटील हा, काय आमच्या बायकोचा स्वभाव हा, किरकोळ गोष्टीनं काहीतरी वाद घालायचा हा. आणि रागवायचा ग माहेरी निघून जायचं. बायला फक्त मारायला जायला निमित्त पाहिजे मात्र. हा, पुढे पुढे काय झालं? पण तिचा स्वभाव आहे तो. हा. जाती पण ती 2 दिवसात राग शांत झाला की आपाप घरी येते. बस हा, न बोलवता. बस 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 स्वभावच आहे सुभाषराव. तिचा. हा. सुभाषराव, हा, बरं का, रोजच उठून त्या गावाला जायचं, रोजच उठून त्या गावाला जायचं बंद करा. अहो कुटकावा नेसन करताय. द्या काडी मोड, द्या हाकलून. अहो, ती माझी बायको आहे, मला सहन होतंय, तुम्ही काय एवढा तापलाय? ती तुमची बायको असेल, तुम्ही माझा मित्र आहे म्हणून माझं काळी जाळा करताय. सुभाषराव, मी काही सण करीन, पण माझ्या मित्रावर होत असलेला अन्याय मी कधी आपण सण करणार नाही. चला आता सचिन वाघकडे जाऊ. ॲडव्होकेट सचिन वाघ त्यांच्याकडे जाऊ. अहो लय हातखंड आहे त्या माणसाचा, एका झटक्यात काडी मोड करून देईल. अहो कोर्टन कचेरीन पोलिस कशा जाता असं का करीन अध्यक्ष? एकाला अग्नी झाली, दुसऱ्यानं पाणी व्हावं, त्यानं पाणी झालं तर एक जणांना अग्नी व्हावं, असं काहीतरी कृष्ण. आम्ही स्वभाव मान्य केलाय तिचा. ते 2 दिवसांनी ती आणि तुमच्या मित्र सांगताय सचिन वाघचं. आणि मग? मागच्या आठवड्यात आपण भेटायला गेलेलो आणि मग आणि त्या हॉटेलात बसलो आपण आणि त्या नवरा बायकोची तुंबळकी भांडणार पिटली. हा, हा. मी सोडवली ना बसून मिटव म्हणून. ओ सुभाषराव, एखाद्या क्लायंटवर छाप पाडण्यासाठी ती नवरा बायको आधी मुद्दाम भाडते ती आणि नंतर घरी जाऊन गोड होते ती. माझ्या मित्राजवळचं तुम्हाला माहित नाही. चला एका झटक्यात तलाक द्यायला लावतो. नका सण करू अन्याय. आमच्या बायकोचा स्वभाव मला माहिती आहे. ती 2 दिवसात जाती, 2 दिवसात परत येते. तुमच्या तालाकच बघा. अरे अरे अरे, इतका लाचार माणूस आयुष्यात कधी बघितला नव्हता. अरे घरात होल्ट पाहिजे. सुभाषराव, माझ्या बाबतीतलं नाद करायचा नाही. नाही, रामभाऊ तेवढं मात्र खरं आहे. जिथं दया, क्षमा, शांती ना, तिथं रामभाऊची वस्ती. अहो, घरोघरी मातीच्या चुला आम्हाला माहिती, ह्यांच्यात काय वाद होत नाही हा? नवरा बायकोच्यात. होत नाहीत, वाद होत नाहीत. वादाला मी तोंडात फुटू देत नाही. पण उमरीच्या आत होत आहे तुमचा, उमरीच्या बाहेर जात नाही. पाटील, हा, आमच्या घरात जर वाद व्हायला लागला ना, मी तोंड हाणतो. गणाला किती वेळा सपकावलाय, शशाला किती वेळा सपकावलाय, अण्णांना मी बिंदास बोलतो. का? त्यांच्यावर माझा दबाव आहे. सुभाषराव, टाचणी पडलं तर पहिला आवाज यायचा. टाचणी घरात पडली तर आवाज येतो. इतकी रामभाऊच्या घरात शिस्त असते. आता तर अलीकड पाटील ऐका, आता कापूस जरी पडला, कापूस, हो. कापसाचं वजन ते काय
कापूस जरी पडला तरी आवाज येतो कवापासून इतका होलटय आणि तुम्ही पाणी व्हायचं आणि आग व्हायचं ओतून टाका की आग येऊ. ऐका ना, तुमच्या घरात जर एवढं वातावरण चांगलं असेल तर मग एक काम करू, चहा नाश्ता तुमच्या घरी करू की? चला. हा असं म्हणताय. हा. अरे रामभाऊचं काय मन बघता, पोहे मागा, शिरा मागा, बिस्किट मागा, चहा मागा. चला, अरे नाद करायचा नाही रामभाऊचा, कुणाचा नाद करा. ऐका, पण कसं आहे माहितीये का, बायकोलाही माझ्यावर प्रेम करते रामभाऊ. द्या तलाक. अहो नाही द्यायचं तलाक, मला तर का तलाक. नुसतं म्हणा तरी डबल प्रेम करेल तुमच्यावर बायको तुमची. हा अहो हा. दुसरे तलाक झालेले एकत्र केले तर तंटामुक्तच्या अध्यक्षाने तुम्ही ह्याला तलाक द्या म्हणून सांगा. काय उलट आपण पदाधिकारी सोबत का असलो तलाक हा. हे म्हणणं. बरं चला, उपाशी माणसानो चला रामभाऊच्या घरी चला. बरं का, घरी गेल्यावर लाजू नका बरं का आमच्या. काय आमरस वाटी, चिकन मटन, बिर्याणी, राईस, भजे, पुरी भाजी, वडापाव, मिसळ, काय असेल ती काय भरपूर का. हो. फक्त सांगा, ऑर्डर करा. अहो आम्ही कशाला असतोय, आपलं घर आहे का, परक्याचं घर आहे का ते? त्याला दरार लागतो. हा. पेन पडले तरी आवाज येतो, कापूस पडला तरी असा आवाज येतो. काय म्हणता? इतकं शांतता आमच्या घरात, तुमच्यासारखं नाही. वहिनी, हा बघा काय शिवा. म्हणता भाऊजी? गावातली माणसं इतकी चांगली ती, ह्या वहिनींना कोण कोण लागले असेल, रामभाऊ भाऊजी हितनं जाणार लगेच झाडलोट. वहिनी साहेब, बरं चाललंय का? हा बरं पोरं बाळ व्यवस्थित आहेत? हा, हा. आमचं बंधुराज हा सगळी चांगली? हा सगळं तुम्ही बी चांगलं. खाऊन पिऊन दणदणीत? हा हा असा सुखी संसार पाहिजे. हा. नाही तर या सुभासरावचं काय झालंय माहिती का, हो फक्त बरोबर. चहा मागितला. अहो सुभासराव काय गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. वहिनी साहेब, हा. सुभासरावनी फक्त बायकोला चहा मागितला, हा तीनदाच काय चहा मागताय, अगं. तीनदाच काय नाश्ता मागताय, होय. असं म्हणून दना 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 पाय आपटून माहेराला गेली बिचारी. होय अहो काय असलं काय जिना असतं. नाही ना काय अहो, थांब. आमचं सातवण करताय का, दुखावल्या खपल्या काढताय राव? हा सुभाष- इथं तिथं सांगताय तुम्ही. ओ ह्यांची ओळख तुम्हाला माहितीच असेल. हाय. हे आहेत बसून मिटवा संघटनेचे अध्यक्ष. आता बसून मिटवू ना आपण. हो हो मी तुम्हाला उभ्यानीच सांगतो, हे पोलीस पाटील, हा मरणाचा वाद ह्यांच्या घरी होय का जरा होय पाटील पटलं काही? अहो कशाला रस्त्याला आमच्या घरात द्यायचा पंचनामा करायला लागला. मी जातो हॉटेलमध्ये काहीतरी खातो. थांबा. राहू दे तुमचं हो, जेवण. वाटेल का? पाटील, हा? सुभाषराव ऐका, माझ्याबद्दल गैरसमज करू नका. रस्त्याला बाय माणसासमोर आमच्या घराण्याची इचपणी करायला लागला. तुमच्या घरात काय भांडणं होते? तुम्ही येऊन सांगितले का ह्यांना कधी? लका ह्या काही लोकांच्या तू आपल्याच गावातली माय मावली आहे ना. वहिनी, मी हे का तुम्हाला सांगतोय, हम्म. तुम्हाला जर ह्या 4 गोष्टी सांगितल्या, हा. तुम्ही 4 महिलांमध्ये सांगताल गावामध्ये, आणि ह्या वहिनी आल्या नांदायला परत की सगळ्या जणी त्यांना समजून सांगताल, बाय ग प्रपंच नीटका करायचा असतो. नवरा बायको म्हणजे रथाची चाक. ऐका, हाय आमची बायको घरीच, ही माणूस माहित नाही वे, गाडीवर घरी नाही, निघून गेल्यात, तलाकाव आले पाक, सोरचिटीव आले, बेकारी झाली. वहिनी सगळ्यांना सांगा. ह्यांच्याच बायका ह्यांना ऐका ना, दुसऱ्या शहाणपणा शिकावत्यात. बरं का सुभाषराव, राग मानू नका. अहो जिथं जाईल तिथं तुम्ही सांगताय आणि राग मानू नका. खरं बोललं की भल्या भल्यांना राग येईल. संगीत आहेत संगीत. वहिनी साहेब, काय वा गाडी आली नाही का अजून? नाही आली गाडी, गाडी यायला म्हणतो वाट बघत थांबली गॅसची हा येईल येईल, गाडी येईल. नाही, नाही. गाडी आल्या टाकी घ्या. हो थांबा की सुभाषराव. हो कसं आहे वहिनी साहेब, आता मला वेळ नाही, नाही तुम्ही गॅसची टाकी पटकीनं भरून मी स्वतः आणली असती. तुम्हाला तर आणा माहिती की आहे. लगेच. आणा की लगेच म्हणजे आणली असती. आम्ही नाश्त्याला चाललोय, नाश्त्याला रामभाऊंच्या घरी. चला. नाश्त्याला का चाललोय, हा. आमच्या घरी का चालवले. सुभाषरावनी 2 दिवस झाले काय खाल्लं नाही. वहिनी गेला ना निघून सोडून ह्या माणसाला. होय देवासारखा माणूस, मग नवरा काय बायकोचं एवढ्या तेवढं काय होत नाही. होय. म्हणल्या गॅस टंचाई देशात झाली, तुम्ही काय करताय तंटामुक्त अध्यक्ष म्हणून, द्या राजीनामा. अशा वहिनी ह्यांच्या मागे लागल्या. वहिनी साहेब, काय म्हणताय? 2 दिवस माणूस उपाशी, माझं काळीच जळा जळा करताय, जळा जळा. काय आहे, वहिनीनं समजून घ्यायला पाहिजे. काय भाऊजी समजून घ्यायचं, घरातली घरात राखलेली मूठ 1.25 लाखाची असती. हा तुम्हाला समजून घ्यायला आलं नाही वे? वहिनी गावभर सांगा, गावभर सुभाषरावची बायको निघून गेली म्हणून 4 बाया आल्या त्यांना समजून सांगतात, बायग जाऊ नाही, थांबावं. मग काय तर सांगेन की मी बी ओ, बाया. सुभाषराव आता आमचा गॅस गेलाय, हे 2 कुठे दिवस गेलं? झालं उभा राहिली या. काय कुठे गेलं मी मला विचारतो. एखाद्याच्या खाल्ल्या पिल्याच्या घराची इचपणी जर बाया पोराचा रस्त्याने करायला लागला तर माणसं कशाला तुमच्या जवळ थांबतेली.
नीट का वागाव त्याच्यासाठी बायकोला गोंधरावं आंधरावं प्रेमाने बोलावं. मग ह्या मित्राच्या गोष्टी मित्राच्या कानात सांगाय का बाया परत रस्त्याला सांगायच्या? महिला आणि इतकं तरबेज कोणच नसतं सांगायला. ह्या समजून सांगितलं की त्यांना पटेल, त्यांचा प्रपंच सुखाने होईल. ही माझी तळमळे. जाऊ द्या मुर्दा गेलं तर. चला तुम्हाला आता असं सांगतो. कसं ते काय चला, बोलतात चला. तुम्हाला अक्कल नाही राव. पाटील मी म्हणतो सुभाषरावला राग यायला कशाला पाहिजे? तुम्ही बोललात तसं ना. अहो, काय असं बोललो नको सांगायला. वहिनीला कळत नाही होय. पाटील तुमच्या माहितीसाठी सांगतो हा. आणि नीट ऐका. आज जरी आमच्या घरात टाचणी पडली ना, ठाणकीन आवाज येतो. कापूस पडला असा आवाज येतो. ह्याला म्हणायचं होल्ट, ह्याला म्हणायचं शिस्त. खाता पितं घराने तुमचं दूध दुभत्यानं भरलेलं शांतीचं माहेर घर म्हणजे रामभाऊचं घर. ह्या माणसाला समजून सांगता येत नाही तुम्हाला. सांगतो मी. हा. रामभाऊ आला का? काय नवीन धंदा सुरू केला काय? काय भानगडी? एक काम करा, काय? काय करा, ही घ्या. हा, हं, ही काठी हं, ती काय करू? काय आहे? हा, आणि वाजवायचं, ऐका म्हणायचं, दौंडी द्यायचं, आणि काय होईल 100 लोक गोळा होतेली. काय दौंडी काय द्यायची? ते सांगायचं ना, सुभाषरावची बायको निघून गेली, भांडणं झाली ती, म्हणजे काय होईल, ह्याच्या त्याच्या घरी जाऊन सांगताय ना, ती 100 लोक गोळा झाली ना, म्हणजे तुमचा ताप वाचेल. हा, नॉट बॅड आयडिया. करेक्ट, सही पकडे हे. ऐका हो ऐका. मी म्हणलं की लगेच ऐकावं. हा, पटतं का? सुभाषराव मित्राची आबरू घालावली. माझा मूड घालवू नका. ऐका, हवा ऐका नको, माणसं गोळा झाली की राहू. मला दौंडी द्यायला जमते का बघू द्या की. नाही दुसरी देतो दुसरी. ऐक. माझ्या घरगुती माझा नाश्ता नको पाटील, पण आमच्या आबरू काय घालू नका नाही राहू. राव, मी मी तुमचं- सासवडीत माझ्या जाऊन नाश्ता करतो तिथं बायकोच्या हातचा. ऐका सुभाषराव, आपल्याला काही वर्षानंतर इलेक्शनला सामोरं जायचंय. त्यावेळेस आपल्याला बुलंद आवाज जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या हिताचं काही गोष्ट सांगू द्या. ऐका हो ऐका. आपल्या गावच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष सुभाषराव, त्यांची बायको माहेरला निघून पाटील काय कळतं का? काय रामभाऊ? त्यांची बायको माहेरला निघून गेलेली आहे. त्यांचं पटत नाही. आणि हे माणूस म्हणतो बसून मिटू. तंटामुक्त गाव, अहो, रामभाऊ, त्याचा अध्यक्ष सुभाषराव, त्यांच्या घरी अहो, रामभाऊ, माणसं मॅटर झालेला आहे. माणसं बघते. बायको ऐकत नाही. आणि हा माणूस म्हणतो बसून मिटू. पण त्यांच्या घरी उभ्या कट्टा लागलेला आहे. ऐका हो. जाऊ द्या, नको तुमचा नाश्ता नको ना, काय नको पाटील. काय जातो रामभाऊ माझं एवढी मी. इज्जतीचं पंचनामा करून ये राव मित्राच्या. मित्र म्हणून पार आमची आबरू घालावली सगळी. पटतं का तुम्हाला रामभाऊ? तुमच्या भल्यातच म्हणतोय. 4 आया बायांना गावातल्या कळलं त्या तुमच्या बायकोला समजावून सांगताल. वहिनींच्या बी लक्षात येईल आपलं कुठेतरी चुकतंय. हा माझा हेतोय. तुमच्याकडे काय भांडणं होत नाही? तुम्ही सांगताय टाचणी पडली, कापूस पडला तरी आवाज येतो म्हणून. टाचणी पडली की टनकीन आवाज येतो. कापूस पडला की असा आवाज येतो. हे बघा रामभाऊ, नाश्त्याला घरी येतो, पण घरी अण्णा गाणा श्वेता आणि सीमावहिनी ह्यातला एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. छे ही गोष्ट काय घरात बोलण्यासारखी आहे का? गावाचं एक ठीक आहे, मला नाव ठेवणार नाहीत का? म्हणूनच म्हणतो रामभाऊ जरा तुम्ही जिभेवर ताबा ठेवा. चला. अगं तुला सांगितलेलं कळतं का नाही ग? एकदा सांगितले का ऐकच जा की जरा. मी तुम्हाला म्हणलंय ना, मी ऐकणार नाही म्हणजे नाही. काय होतेस ते सारखं म्हणत असताय? नाही म्हणजे नाही काय ऐकायच लागल. नाही ऐकत. नाही ऐकत म्हणजे तोंडच फोडीन बघ. माणसाने चांगलं बोललं तरी तसंच, वाईट बोललं तरी तसंच. आम्ही करावं तरी काय माहिती. मी काय वाईट बोलली का तुला? पण मी पण तुम्हाला चांगलंच म्हणते ना, मी नाही ऐकणार. मग काय गरज आहे का तुला तुझं ही करायची? काय लावलं तुम्ही? बघा तुमची काकी. बघ तुझी बायको कशा फाडा बोलती. जरा ऐकायचं नाव घे ना. मी आत्ताच सांगते बरं का, मी ह्यांचं काय ऐकत नसती. मी आधीला ऐकलंय. आधीला ऐकली म्हणजे आयर करतेस होय, काकी तुला ऐकावंच लागल. वा हे बरं आहे. कुठून बी यायचं माझ्यावर ताण टाकायचा. कोणाला बोलायचं नाही, तुला ऐकावंच लागल. कळलं का तुला? बघू नको त्याच्याकडे राग. मी काय म्हणतो, 2 मिनिटं फक्त शांततेने. कशावर तुमचा लय वाट? हा कशाला नका व्हायना. म्हणजे अरे पण तुला नीट सांगतोय मी, तुला राहायचं असलं तू नीट राहायचं. मी बी तुम्हाला शेवटच सांगते, मी काकीचं ऐकणार नाही म्हणजे नाही. हा ताणू नका बरं का, मी आत्ताच सांगते. तुला ऐकायच लागल बरं का. ताणू नको म्हणजे काय?
अरे कुणासमोर बोलती तू काय बोलती अरे मी कोण आहे या? पण एवढा विषय तुम्ही वाढवतायच का? अगं मग तू का वाढवती? हो ऐकती एवढं म्हणलं तर काय बिघडतंय का तुझं? तुम्हाला मी साधं सांगितलं होतं ना की मी तुमचं ऐकणार नाही. तुम्ही का बरं मी ऐकत काय नाही? जड सांगितलं होतं का तुला? तुम्ही किती ताणून धरलाय बरं ह्यो शब्द? तुझं साधं तुम्ही काय जड अगं सांगितलं होतं का तुला? किती बोलती काकीला? तुमच्या तर अंगात सैतान शिरल्या का तर नाचता तुम्ही एक. ए काय बी बोलायचं नाही. बघितलं का? बघितलं का? तुम्ही दोघी बी थांबा भाऊला बोलवून घेऊन येतो. होय का? तुम्ही काय केलंय? हिचा का वायू झाला तोडाचा? जा. सारखं जा. जा. गप गप. बघितलं का? तुमच्यामुळे झालंय सगळं. अगं, तुझ्यामुळे झालं. ऐकायचं कळत नाही का तुला? हा. गप्पा खात असतो तुमच्यापेक्षा कमीच खातो मी तरी बी. आता खाना कुठं काढतो सॉरी आली. अण्णा मी तुम्हाला हेडाची कालच्या ना का हो इकडे या हा प्रायव्हेट आहे बर ए बरा तुझा तू चालतो हे ऐकून हे कुठं चाललंय या हे कुठं त्याला चालवलं जरा पाटात गाबाळ झाले गावात तसा ही चालवलं घाण का गावात ठेवली तुम्ही अण्णा? मला कुठं हौस आहे बाळासाहेब मी शेंट मारलाय की. ए अरे तू नको केलंय गावात आमच्या येऊन. जावायचा लाड आहे बाळासाहेब काय करता आता बर येत गप सुद्धा बसत नाही माणसात माणूस ठेवला नाही ह्याने. म्हणूनच त्याला कुठेतरी कामाला नाद होते काम कुणाच्या घरी जातोय चांडापाना करतोय त्यांची भांडणं लावतोय या. गरण रान सोडतोय का मी का? तुला थोबडी ना शाशा केलं. आडवा बोल नको आडवा बोलत जाऊ नको मला तो. अभ्यासपूर्वक बोलतात तुझा बाळासाहेब. तूच ऐकत असेल का मला सांगू नको. तुझी काय कारण होती त्या अध्यक्षाच्या घरी जाऊन नवरा बायकोची भांडणं लावायची. त्या अध्यक्षाची बायको इतकी तापट सापाची सोरणे हा. पाणी वाटलं कानात नाकात निघालं. लाईन क्लिअर होती तशी मग नाकाची आणि कानाची. तुला घेणं देणं काय वर अहो अध्यक्षाची त्याला क्यू आली अध्यक्षाला यायची आणि ज्याला क्यू येईन ना त्याचा जीव घेत ही माकाड काय सांगायचं तुम्हाला तुम्ही बी तसंच आणि ते अध्यक्ष बी तसं दोघं कुतावतावे सारखं नेऊन राहणार. तू तुझ्या गावात जा की मग आमच्या इथं कशाला. तू खप ना तिकडे. इथे ट्रेनिंग चालू आहे भाऊच्या रानात. अरे कशाचा भाऊच उंडकान कोणाचा ट्रेनिंग देतोय भाऊ. हे जी वावर जातील जावायचं बघून शेती करायचं म्हणलं तू तिकडे बघ तुझ्या घरी कुठं जायचंय तिकडे जा. मला आम्हाला अण्णा खाजगी बोलायचं तुझा अण्णा हा. आपल्याला जायचं या कुठं अकलोच. जाऊ की काय ऐकतोय रे? काय ऐकतोय कान देऊन इकडं. इकडे बघतो. तुला थोबडी ना शाशा. अण्णा हा आपल्याला लगेच निघायचंय अकलोज. अकलूचा हा पोरगी चांगली आहे का हो तिथली? ए माकडा. पुरी संपल्या सगळ्या महाराष्ट्रात आहे. तुझं लग्न होत नाही. तो असा सांड फिरणार आहे गावात आणि तुझ्या गावात हिंड बाबा आमच्या नको केलंय तो. हे ऐकू नको आमचं बोलणं तू दुर्गा निघून गेली राग का बरं आणि म्हणते मिटवायला. मी म्हटलं न्यायला येत होते म्हणते चांगला कोणतरी माणूस मिटवाय आणा बाबा. हो, बरोबर. मला नको झालंय तुमच्यापाशी. हा असं म्हटलं चांगला माणूस. मग मी म्हटले पाटलाला घेऊन येऊ का? पाटलाला काय कळतंय म्हणले पाटलाला अक्कल आहे का? भांडण लावीन ती आणि बरं पाटलाला म्हटलं परत म्हटलं मग सुभाषरावला आणू का? त्यांना म्हटलं घरातले मिटले का त्यांची भांडणं? हा बरोबर बरोबर आईला म्हटलं शहाणा. मग म्हटलं रामभाऊला आणू का? ए वाटलं करत्यान रामभाऊ तर आणूच नका म्हणले त्यांना शहाणा ना. मग मला असा प्रश्न पडलाय गावात शहाणा माणूस कोण आहे? शहाणा कोण आहे? माझ्यासारखं आहे का तुझी म्हणून तो मला न्यायचंय तिकडं मेहुण्याला म्हणलं मग अण्णाला घेऊन येऊ का? अण्णाला हा अण्णाला घेऊन तर या म्हणला. अण्णाला नाही तर उलटा पालटा केला तर सोडतच नाही म्हणले. म्हणलं अण्णा माझ्यासाठी मुंडक्या उभा राहत्याल. पण अण्णाच्यामुळं काय करायचंय आपल्याला आता निघायचंय अकलूजला. काय बाळासाहेब ही तरुण रक्ताची पोर आहेत समजून सांगितलं त्याला कळण का नाही माहित नाही आणि रानात बी काम पडल्यात ही माकाड काय गावात काढणार नाही मी करेल एकटा. तुम्ही जावा नाही, त्यांच्याबरोबर. नाही आपल्याला ती गावात झालं पाहिजे पाटाची पाणी येत नाही एकटा काढेल जावा त्यांच्या तिकडे. नाही 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 आम्ही चुपतो की मेहुण्याला. नाही तुम्ही चोपतान पण कसे रानातलं गावात तसंच राहून जाईल माझ्या पुढे थांबत नाही थर थर कापत. हाय फक्त तुम्ही दुर्गाला समजून सांगा. ना, परत जाऊ आपण परत वेळेला रे चल नाही बाळासाहेब आलो असतो बरं का पण रानातल्या गावात ह्याला उरकणार नाही माझा मी एकटा काढेल. ए, तुम्ही नाही जावा. व्हायचं तुला काढेल माझं जावा तुम्ही. नाही नाही आ, नाही, ना. ऐका तुम्ही ऐका तुम्ही मेहुण्याला मी उलटा पालटा हाय, करतो. हाय. आमच्या हाय, यांना. ही एवढं लेकरू आहे ना, तुम्ही एकटं मला काय एकटं- कर नाही बाळा काढीन. तुम्ही एकट्याला मला उरकणार काका न्या तुम्ही नाही. यांना. नाही मग तुम्ही पुढे चालला मला कुत्री चावते चल ती. हाय, मी आहे तुझ्या पुढं चल चल
चल की माकडा फटाफट. आला अण्णा बेजारला काय कोण असतो. चला मग माझा रामभाऊला मी घेऊन जाईल लगेच. कोण नसला कोण रामभाऊचं घे. सुभाषराव घरी गेल्या मस्त पैकी नाश्ता खा आणि आराम करा घरी. आमरस आणि दिरड. हा काय तुम्ही पाहिजे ते. अण्णा राम राम. राम राम. बरं आहे का? बरं आहे, बरं आहे. काय म्हणते तब्येत? चांगलंय. लय काय ते अण्णा, मग उद्या सकाळी वगैरे आम्ही बोलतो आलो तुमच्याशी. ज्येष्ठ माणसांसंग 2 मिनिटं बोलू दे. बरं बोला. काय आयुष्यात आहे? आता आहे उद्या नाही. अण्णा बरं आहे का तब्येत पाणी? हाय बरी त्यांची तब्येत ही उद्या आल्या आपण विचारू त्यांना. अहो ज्येष्ठ माणसांची चौकशी करणं आपलं कर्तव्य हा आहे. हे विचारू द्या. हे बरोबर आहे. काय बाकी? काय नाही. मला सारखंच काय वाटतं हो? मी काय अण्णांना सांगतोय तुमची बायको तुम्हाला भांडून सोडून गेली ती. रामभाऊ काय रे? काय रे गाणं? साईडला की जरा महत्वाचं काम. अरे बोल की आपलं काय दुसऱ्यासारखं दडगय वय. आपल्या घरचं काय असलं संस्कारण लोकांसारखं काय बाजूला आहे आणि इकडं बोल काय ते. आणि आम्ही काय परकी माणसं आहो का आपली जाऊ की. फॅमिली मॅटर आहे. कोणाच्या घरचा? एक बाजूला जरा हे झालंय. आमच्या घरचा तुला कोणी सांगितलं का? नाही नाही तुमचं नाही काय माहिती. हा, हा. तुमचं आखी गावाला माहिती पण मला अजिबात काय नाही माहिती. आम्ही बायको पिक्चरला जाणार आहे माहिती आहे का तुला? नाही या की लवकर लय महत्वाचं आहे. 2 मिनिटं सुभाषराव आलो आलो. अण्णा संग गप्पा मारा. ए शहाण्या ए अरे काय एवढं देवाण्यासारखा इकडे तिकडे बघतो. काय झालं? फॅमिली मॅटर झालाय भाऊ. सकाळपासून घरात नुसता डोंबाळा चाललाय. ए गणा काय झालंय? अहो काकीची आणि स्वतःची मरणाची भांडणं दोघीची. अहो माझ्या तोंडाला फेसाला भाऊ सोडवून दोघी बी ऐकाय तयार नाही त्या. सीमाची आणि स्वतःची भांडणं. अरे कधीच भांडणं होत नाही. काय झाली भांडणं? आता मला माहिती होय. तू काय करत होता? मी काय करत होता? अहो, मी सोडवत होतो पण दोघी ऐका ना त्या. आणि तो मोठा लेटा अण्णा काय करत होता? मोठा टाण आहे का घरात? हा ते बोंबलत फिरायला. तो काय करायचं भाऊ? हा गावांचं ऐकलं तर आपली तर आबरूच जाईल सगळी. अरे गणा त्या पाटलांना आणि सुभाषरावला सकाळपासून मी म्हणतो अरे शिस्त असावं तर रामभाऊच्या घरासारखी. टाचणी पडला तरी आवाज येतो. कापूस पडला तरी आवाज येतो. आता माझी अक्षरशः डोडा होईल. आबरू जाईल लागा. आता एवढी भांडणं चालल्या डीजे वाजला तरी आवाज येणार नाही. बरं का गणा मला असं वाटतंय घरदार आक झाडाला बांधून हाताखालनं मी काढलं पाहिजे. त्याशिवाय अशी जाग्यावर येणार नाही. मग काय तर अरे दुनियाला मी तत्वज्ञान सांगतो माझ्या घरात डोबा. आता सुभाषराव तर लय फिदे हाच. मरणाच्या बाया तोंडावल्या आहेत राव. काय भांडणाची पद्धत असते का ना? एक काम कर घरचा मॅटर काय करायचा मी बघतो पण ह्यो मॅटर सोडवला पाहिजे. ह्यांना जे मी काय म्हणाल त्याला तू होला हो म्हण. हां हो काहीतरी सांगितलं पाहिजे. चल होला हो म्हण. चल. रामभाऊ सांगतात पाऊस पडा ना. हो ती काय करतात किती झाडं लावली. हा लवघनाच्या वाढदिवसाला झाड लावलं त्याच खड्ड्यात. सीमावाहिनींच्या वाढदिवसाला अण्णाच्या वाढदिवसाला. आणि हे दुसऱ्याला तर तोंडाने सांगतात झाडं लावली पाहिजे तोडली झाडं. आवाज जगवाना हा रामभाऊ आहे का नाही. माझ्या बांधावरची 2 आंब्याची झाडं तोडली. एक लिंबाचं तोडलं आणि पाऊस पडायला म्हणतोय. इथं तोंडाने सांगतोय पाऊस पडा. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण सोडदा क्वार्टर पाषाण आणि पाऊस पडायला म्हणतोय. आणि आम्हाला चालवले नाश्त्याला घरी. चला पाटील. येतो आम्ही. काय गणाला निरोप आणला काय शिरा वगैरे काय झालाय घरी? तुम्ही तुमच्या घरी जा पाटील सुभाष. का रामभाऊ काय झालं? आमची श्वेता आहे तिच्या पंजोबाचे वडील त्याला देव आज्ञा झाली. पंजोबाचे वडील आणि ते कधी जिवंत होते? श्वेताच्या आजोबांच्या पंजोबाचे वडील. आपण ते आजोबाच नाही तर पंजोबा तरी कुठं असतील. आणि पंजोबाचे वडील ते होते जगले आयुष्यभर संघर्ष केला जीवनाशी. अध्यक्ष त्यांनी त्यांचा ममी करून ठेवला होता. ऐका ना आता आम्हाला तर कसा नाश्ता करू वाटलं. एक काम करू आपण आता तिकडं मैतीला जाऊ. जाताना रस्त्यातच नाश्ता कुठं करू. कुठे रस्त्यात करू की नाश्ता आपण? दुःखामध्ये तुम्ही सहभागी तुमच्या घरी व्हावं जा. एकामेकाच्या. तुम्ही तुमच्या घरी जा. नाही तर तुम्हाला जर आमच्या घरी नाश्ताच करायचा असेल तर चला चला नाश्त्याला. घरी तरी कसं आम्हाला येऊ वाटायला आता तिथं राडारडी तुमच्या घरी. ती काकी बहेर दुःख मला सोबत वहिनी तुमच्यापाशी नांदत नाही.
ह्या स्वतःच्या आजोबाच्या पंजोबाचं वडील गेलं त्याचं एक दुःख. लयच तुम्हाला रडू येते आमच्या घरची गेले ती. नाही, तुमच्या घरचं जाण्याचं दुःख नाही सोबत आमच्या घरी प्रसंग काय वाढवला ऐका. स्वतःला काय वाटत असं. आम्ही पाटलांच्या घरी नाश्ता करतो नसतं तर आम्ही म्हणतो नाही, तो माझी गाडी घेऊन येतो की रामभाऊ. बरं ऐका की स्वतःला तरी थोडा आधार देऊ द्या ना, तिला काय वाटेल. आंघोळीला घेतलंय आम्हाला गेलं अहो, पाहिजे. अहो अध्यक्ष, तुम्ही कोणाचं आम्ही कोणाचं, आमचा पाहुणा वारलाय. ए आपलीच आहेत सुभाष जाऊ आम्ही जाऊन येतो गडबड आहे. जा तुम्ही नाश्ता करा. सावडाच्या कार्यक्रमाला हा मग. सावडायला नेतो तुम्हाला. जा आले जा. देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना काय. चल देणार नाही कोणाला. माझी बायको नाही आणली तर तिथे येऊन धिंगाणा घाली. माझी मला आजच्या आज तुझ्यामुळं झालंय. आता माझ्यामुळे चल ऑलिम्पिक लपवत होता वय. थांबा थांबा म्हणतोय तर. अरे गमच तो 2 मिनिट. दुर्गा रुसून गेली अकलूजला, तिला घेऊन यायचंय. मी सांगितलंय मेवण्याला म्हणलं माझ्या रामभाऊला घेऊन येतो मी. दुर्गा वहिनी रुसून गेल्यात माझ्या घरात डोंबाळा झाला त्याचं काय करू. अरे कशाला धरून हाणू आपण डायरेक्ट हाणू जाऊन. ऐक ए माझ्या घरात नाणी चालली डोंबाळा चाललाय आणि तुझं काय मिटू. कोणाला कोणी वहिनी ह्याला पाठव दुर्गाला आणायचं या मला अकलूज जोरणं. नाही नाही, काय तमाशा लावला तुम्ही सकाळपासून दोघींनी. काय चाललंय स्वतः सीमा घरात काय चाललंय. हे नाही काय नको का माझं. भाऊ थांब 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 2 मिनिट. बळ काका तुम्ही घरी जा जरा. अरे दुर्गाला आणायला जायचंय. मी म्हटलं रामभाऊला माझ्या घेऊन येईल. ए थांब माझ्या घरात काय झालंय मला कळलं पाहिजे. ए काय झालं स्वतः. भाऊ ह्याच्या आधी मी लय ऐकलं आता मी ऐकणार नाही. नाही ऐकावं लागल. ए स्वतः काय बोलते काय ऐकलं आणि काय नाही काय झालं नीट सांग. स्वतः तुला कळतंय कोणा पुढे बोलती तू बापडाची बोलती का. ए स्वतः सीमा अरे मी गावभर सांगतोय माझ्या घरात टचनी पडली तरी आवाज येतो कापूस जरी पडला असा आवाज येतो आणि तुम्ही काय लावला तमाशा. भाऊ ह्याच्या आधी मी लय ऐकलंय आता मी ह्यांचं अजिबात ऐकणार नाही. आता अरे भांडू नका काय करू आपण माहितीये का बसून मिठू नाही काय नाही. काय नको बाळू काका बसून मिटवायला. ह्याच्या आधी बसूनच मिटवलंय मी सांगते ना. लेकरा भांडणाने कोणाचं चांगलं झालंय का? सोने तोंडाला लगाम घाल. तुम्ही तर गप्पच बसा. ए इथं घरातली बॉस मी आहे, माझं ऐकलंच पाहिजे. आणि बघितलं का ऐकावं भाऊ? लागल, कळलं का तुला? ह्या घराचा बॉस मी कोणी तोंड तुमच्या घालवत. घरात कोण आहे? ए, shut up! भांडू नका एक शब्द करायचं नाही कुणी. भांडू नका बेकार होईल का भांडणाने कोणाचं चांगलं झालंय बसून मिठू की आपण. अहो कशाचं बसून मिटू. ही पाय बरोबर नाही कसा माझ्या पुढे बोल. हा हा मीच बरोबर नाही नाही का मीच बरोबर नाही. बघ आवाज बंद कर माझ्या बंद कर. तुम्ही शांत बसा. ए, भाऊ त्यांना सांगा बरं का तुम्ही. ए गणा पोरीला एक शब्द बोलायचं नाही पण तू पण तोंड आवरायचं स्वतः. अरे का मी बसून सांगते मिठू? भाऊ मी काहीच ऐकणार नाही. काय ऐकलं इज्जत. ए, तुझ्या तर मग तारकीनं नवीन गाला खाली माणसात आबरू खाते माझी. संपलं सगळं रमावच्या घराचं. अरे बाळा अरे अख्ख्या परराष्ट्रामध्ये जाऊन मी लोकांची भांडणं मिटावतो भाषा जरी कळत नसलं रमावच्या डोळ्यावर टाका मग बघितलं त्यांच्या बायका माझा ऐकतात परराष्ट्र मंत्र्यांच्या माझ्या बायका अरे ऐकतात. आपण एक खरं जाऊन दुर्गाला घेऊन येऊ आणि मग मिठू की बसून हे. ए, हो अरे माझ्या घरचा डोंबाळा झालाय हे तर कुठं दुर्गती अगरबत्ती लावतोय. नाही नाही मला सांगा की काय चुकलं माझ्याकडून. काय मला बोलायचं नाही, माझं ऐकावं लागल. बघितलं का भाऊ. हो माझं चुकलं. माझं लग्न झालं नसतं सीमा इथं आली नसती. गाण्याचं लग्न झालं नसतं तू इथं आली नसती. लांबाला बाबा बोलली नसती. अरे काय माझ्या आबरू राहिली. अहो तसं नाही. बसून मिठू बसून मिटवायचं ना. मी काय म्हणतो काके तू बी पैसा आगावपणा करते बर का. आदन मधनं तुम्ही तिला कशाला बोलती या. लय बोलतो उलट. तुम्ही काय बोलती चांगलंच बोलती तिला. एकदा नीट सांगितलं की नीट ऐकायचं. काय हो सासू असले म्हणून काय झालं. सुनाचं पण माणूस ऐकतं. भाऊ मी आत्ताच सांगते मी ह्यांचं ऐकणार नाही. ह्यांना माझं एखादी तरी गोष्ट ऐकावी लागल. काय तुला लय सांगते का ऐकायला. एकच गोष्ट सांगितली तेवढीच ऐकायची. मला नाही जमणार ती ऐकायला. जास्त डोकं नाही चालवायचं. मी कळलं का तुला. मी ऐकणारच जमणार नाही. नाही म्हणजे मी ऐकणारच नाही. हे बा मला सांग काय झालं पहिल्यापासून मला सांग. अहो बाळू काका मी तुम्हाला सांगते काय झालं. काय झालं नाही.
मी मागाच्या प्रश्न तू काय सांगायची गरज नाही अहो भाऊ ऐकून बोल, घ्या बोल, की. बोल, अच्छा. ए बा ए, बाळो वहिनी काय झालं मला सांगा. मी सांगते काय सांगू नको ऐका एक मिनिट सीमा काहीच बोलू नको स्वतः तू बी बोल तुमच्या तोंडाकडे बघायची माझी इच्छा नाही अहो झालं. इच्छा नाही माझी बाप थांब म्हणतात तर थांब की कशाला थांब, थांब, बोलतो? थांब. मी काय मी कशाला रे तिथं तमाशा सकाळी देखता लाज वाटते का? अरे समजुतीने घ्यायचं असतं नेहमी. कोणी पाणी झालं तर कोणी आग झालं तर पाणी हो का सगळ्यांनी त्याच्यात फुटल डोकं नका बेकार तुमच्या घराचा तमाशा झालाय बरं का रामभाऊ. ए बाळू ह्याचं वाईट वाटतंय अरे 4 दिवसापूर्वी ह्या गाण्याची बायको माझी सून श्वेता तापाने फान पाडली होती अरे बारामतीला नेली डॉक्टरला म्हणा किती पैसे जाऊ द्या हिला नीट करा नीट झाली आणि माझ्यावर ठो 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 गोळ्या झाडायला लागली दुर्दैव माझं बाळू तिला किती वेळा सांगितलंय गणनायकाचा फोन आहे पण तीच का ठिस ठिस करायला लागली कळाना. बाळू पोरगीचा आगाव निघाली अगं हा पोरगीचा आगाव आहे हा आणि तुमची बायको आगाव आहे ती कसं ती नाही दिसत होय तुम्हाला. टाकीला बायको म्हणतो अहो, तू- अयो, अहो, अहो, हान हान बाळू सांभाळेन त्या म्हणतोय तुमची बायको आगाऊ. अरे बाळू जर एवढा चिडला तर मी काय करीन मी जीव घेईन तुला बाळू मला धर काय तू नको चिडू. अरे मला तर वाटतंय ह्याचा तुझ्या घरावर ताबा घ्यायचा दिसतो विचार. हो बाबा का असं काय बी नका म्हणून राव. मग मला तसा डाव वाटतोय नवरा बायको मिटलाय काय रे बळ्या पकड्यान घ्यान जेसीबी आण रंगाड आण अरे कोणाचं आणू कुठलं बी आण ही घर पाडून टाकू हा, घर पाडून टाकू अगं, असं काय असं करावं भाऊ एवढीच्या कारणानं अरे. घर पाडते तू मग ही तुझ्या बायकोला का कळत नाही तुला का कळत नाही मला असं वाटतंय रामभाऊ काय झालंय माहितीये का तुमची भांडणं मिटणार नाही ती शांत झाल्याशिवाय. मग तुम्ही शांत व्हायसाठी आपण काय करू अकलूजला जाऊ मग तिथं माझ्या बायकोला चला म्हणू आणि तुम्ही दोघं दिसल्यावर माझा मेवणा अजून घाबरेल ना मग शांत व्हायचाल. मी पोळ्याचं जेवण बनवायला तू तुम्हाला तुझ्या घरात दिवाळी होऊ दे माझ्या घरात तमाशा चालाय शिमगा चालाय त्याचं काय अरे कुणामुळे झालाय. नाही पण तुम्हाला सांगतो लहानपणापासून मी बघतो या जसा माझा जन्म झाला तसा मी बघतो ही नवरा बायको आगावच आहे ती का जलामला तू हे बघायसाठी जलामला ह्यासाठी तुला संस्कार दिले तू कुठं बोलायला लागला तू बोलायला लागला त्याच्यामुळे माझी सून बोलायला लागली नाही भाऊ मी तुमचाच आहे भाऊ मी काकीचाच आहे. मगर मचका असू गाळू नकोस लांब हो तू जर काकीला आणि काकाला जर आगाव म्हणलं का नाही हान बोळ्या नका नका अरे हाण हाण. नका, कशाला हाणता आता लय हाणलंय मी. हान बोळ्या हान अयो अरे बोळ्या आम्ही काय हाण अव्वा. थांब बोळ्या अरे काय ह्यांचा तमाशाला का मिटता मिट भाऊ अहो काय मॅटर झालं काय काय काम कसला मॅटर काय काम चाललंय अरे काय नाही तिथं काय नाही काय नाही सीमा वहिनीची सुनबाईची स्वतःबाईची गाण्याची ह्याची आणण्याबार हाणाहाणी झाली कशाला कोणाला सांगायचं झाकली मग चल तरीच म्हणलं भाऊ एवढं कसं काय पळत पळत चाललं आलं हाणाहाणी झाली सगळ्या गावात कालवा आवाज हे नाही नाही ही चुकीचंच आहे बाळू काका म्हणते ती बरोबर आहे काय बरोबर आहे अरे काकीनं काय हाणायची गरज आहे हा बघा खुशाल भाऊला हाणलंय अर्गाना एक वेळ स्वतः वहिनीने तुला हाणलं असतं तरी चाललं असतं भाऊ अरे तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बायकोनी बांगडीची पिन आणायला लावली तुझ्या ध्यानात नाही राहिलं म्हणून बायकोनी 8व्या दिवशी तुला तोडावला होता मला सांगतो अरे चटणी घालून अरे, कोणी कोणाला हाणते त्या पण झाकली 1.25 लाखाची शिवाय आता तू सगळं उघडं केलं आणि झाकली 1.25 लाखाची उद्या तू काय मला आमच्या घरचं काय कळलं तुला सगळं गाव म्हणते ही घरची चित्र आहे हे चित्र आम्ही नाही टाकल्या म्हणत. गाव ए टाकल्या अरे तुझी बायको ही चित्री तुझी आई ही चित्री तुझा बाप ही चित्रा तू ही चित्रा चल चल तो ऐक ना ठीक आहे गाना तसं कसा आपल्या दारात अतिथी देवा भावा कळतं का भावलट तुमच्या जे काय कानं व्हायला असेल बाळून ते काय बी ऐकायचं नाही कळलं का? ए, थोडं थांब. लागल्या 2 ठोके ह्यांना बी टाका ह्यांच्यामुळे अख्ख्या गावाला कळलंय अरे माझ्यामुळे अख्ख्या गावाला कळलं मरू दे तिकडं ह्या पोरांना कसं काय कळलं मी सांगितलं मी हा सांगा बा ह्यांना नीट समजून ह्या पोरांना ना बाळू तू सांगितलं ए मार नको तू सांगितलं. मार नको तू अकलूजला चल तिकडे तुला थंड पाचतो चल अकलूजला चल गाना हा भाऊ तुम्ही जाऊन या तमाशे करायची गरज नव्हती तू हिळा अयो एक ना धड भराभर चिंद्या
ही रामना तसलाच अण्णा तसलाच. संजू बोला. चेअरमन हा बोला की सरपंच. बरेच दिवस झाले गावात शांतता आहे. अहो कसला गोंधळ नाही काय नाही काय नाही. मी ठरवलं ना तर शांतता आणि मी ठरवलं ना तर कालवा. नाही पण संजू शेठ, गावात शांतता म्हणजे आपण कामं केली लोकांची. पाणी प्रश्न मिटावला, लोकांचं रस्त्याचं मिटावलं, घरकुलाचं मिटावलं. आपण काय पैसे खाल्ले का? नाही. त्याच्यामुळे गावात शांतता आहे. विकास कामं केली ना लोक शांत होणार. हा ही गोष्ट खरी. मग ह्या निसर्ग बी शांत झालाय, हा. वातावरण चांगलं झालंय, तर मग सुचत असल्या तर जुन्या आठवणींना उजाळा द्या थोडा. जुन्या आठवणी होय संजू शेठ. मग? आता वय न वय गेलं आणि जुन्या आठवणी. त्याच्यावर तर जगायचं असतं. होय का? हा. म्हणजे तुम्हाला जुन्या आठवणी, तुम्हाला गाणी ऐकायचीच म्हणायचं. हा. अहो, तुमचा गळा चांगला आहे म्हणून चेअरमन म्हणलं होऊन जाऊ द्या एखादं. बघा नाही तर माझ्या आठवणी जागे व्हायच्या. तुमची बायको सोडून तुमच्या हातपर्यंत कोणी प्रेम केलं का? पण असू द्या सरपंच, तुमच्या जुन्या आठवणी जागा करायचं चेअरमनचं काम आहे. काय एक नंबर. ना सांगताच आज हे कळे मला, असा जीव माझा तुझ्यामध्ये गुंपला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंपला. मग भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला. कशाला भेटताय मी ना असल्यावर. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंपला. कस काय? एक नंबर आवाज बर का. आणि ही मध्येच काय म्हणताय, हा. कशाला भीती मी असताना. घेऊच नका तुम्ही. वा 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 चेअरमन, एक नंबर गाणं म्हणला बरं का. असंच पाराव बसून गाणी म्हणा. आणि- वाटू द्या की जरा तुम्हाला ते गाणला बी. उद्या हा? उद्या आणि 10 रुपये वावा ती अरे दुर्दिवानी तोंडाच्या. होय हो उद्या पास्टात वर पळाय काय तू? असं का दिसतोय? ते पाष्टात होरपळू द्या ना, नाहीतर ऊसात होरपळू द्या. हा. मला सांगा, हा. गरीबाची बांधण्यात लागली म्हणजे हात बाया सारून वर जाताय, त्यांच्या घरात घुसून मारताय त्यांना. मग आणि आमचं मोठे- कर्तव्य आहे ते. आणि- आम्ही कोणाला सोडत नाही. आणि मोठ्याची लागले काय मग तुमच्या काय बांगड्या भरताय का तुम्ही? उद्या कोणाच्या टायमिंगला तसं करत नाही. गरीबाचा असू ना तर श्रीमंताचा असू, आम्ही असू द्या. न्याय हा समान असतो. हे दोन तराज होईल, ही मधला काटा आहे, रपटून हाणतो. सुटत नाही मग. फाट्यावर हाणायचं. मग मला सांगा, हा. आपल्या गावात इंटरनॅशनल पुढारी कोण आहे? रामभाऊ. रामभाऊच्या सुनाला किती जाचा ही माहित आहे का तुम्हाला? घरदार जिपऱ्यानं राव मारायला लागले त्या गाण्याच्या बायकोला. आहे का तुमचं लक्ष? जिपऱ्याला धरून फिरून आपटावून मारायला लागले ते, आणि तुम्ही इथं बसला पाराव बसून गाणे म्हणत. उद्या काहीतरी बावलाटपणा सांगू नको. खरं आहे ते, मी तिथनं बघून आलोय. उद्या ही बातमी जर खोटी असेल तर पहिल्यांदा तुझं कातडं काढीन, आणि खरं असेल तर रामभाऊचं, गणाचं आणि त्याच्या सासऱ्याचं असं पोलिसांच्याकडून कातडं काढायला लावील ना. आ. आम्ही स्वतः जाऊन आलोय तिथनं. मग एक त्या बिचारीला इतका जाच आहे बर, राव. बर. जिंजाला काय धरते ते, काय मारते ते राव त्या गाण्याच्या बायकोला. उद्या तो आता काय करायचं, तू आमच्यावर येणार का? मी कशाला येऊ तुमच्या बरोबर? तुला डोळ्या देखताना दाखवतो. 2 माणसं आहेत माझी खंबीर. पहिला तडाखा हे 2 टाकणार, शेवटचा तडाखा सजू खलाट्याचा असणार. तुम्ही पहिल्यांदा टाकला म्हणून काय होते? आला का मी बी टाकणार, पण आता- हे पळून जाऊ नये म्हणून म्हणतोय मी. आम्ही पळून जाऊ नये. अरे मारायला लागल्या भीतीने तुम्ही. संजू सगळ्यात पुढे मी होतो. चालतंय, चालतंय. चल चल उद्या चल. होऊ दे काय व्हायची ती. मी येत नाही, तुम्ही जावा. तुमच्या चल. गावात चल, तुला काय करायचं? चल, काय? याला सोडतो काय? चला आक्रमण करायचं पहिल्यांदा, नाही, नाही. आक्रमण. आणि तुम्ही बोलायचं हाक मी मारा. आहेस की. आम्ही मारायला मोकळे का त्यांना हात? रामभाऊ ओ रामभाऊ. अहो सुगावा लागला असं म्हणून लपून बसणार रामभाऊ. लपल्यातच आले. काय सरपंच नाही लपलं. बोल की. ओ रामभाऊ, आमच्या कानावर आलेली गोष्ट खरी का? काय आली कानावर गोष्ट? ह्या दोघांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे मला सांगितलं की तुम्ही घरी सुनाचा छळ करताय. तुमच्या घरी येऊन तुम्हाला बाकीचं काय करायचं ह्या दोघांच्या कानावर आलेली गोष्ट आहे. मी तुमच्या घरी येऊन तुमच्या सुनाचा काय छळ करीन? ती माझी सून आहे का? तुमच्या सुनाचा. थांबा थांबा, हो का तुम्ही काय पण असू द्या, सरपंच मेंबर चेअरमन, मी रामभाऊच्या अंगाला हात लावून देणार नाही. रामभाऊला मारायचं नाही अजिबात. कुणाचा एवढी हिंमत आहे रामभाऊला हात लावायची? त्या दोघांची. बाळासाहेब ऐका,
गड्या माणसाच्या अंगाला हात लावा त्याला ताकद लागते बाया माणसाला कुणी मारल घरात महिलांवर अत्याचार होत असेल. मी पाया तुम्ही कुणाच्याच घरी उभा आहे आणि कुणाच्या दारातून दुखताय हे अधिक विचार करा. विचार करून बाया माणसाला हात लावावा. सांभाळू माझा हा बा काय तरी मिस्टेक होते बरं का. आमच्या घराबद्दल काहीतरी तुमच्या कानावर कोणीतरी चुकीचं टाकलेलं आहे. हे बघा रामभाऊ अनार देणार मारूच आहे. होय तुम्ही रामभाऊला मारा कसा काय डायरेक्ट आला मारायला नाही घरदार गुंतू शकतो. हा सरपंच याद राखा जी भाषण द्या माझ्या दारात येऊन गुतवायची भाषा. अरे बघताय काय हाना मग ए बाळू फेकड्या अरे माझ्या दारात येऊन तुम्ही काय कुत्रे होय मी हाणायला तुम्हाला एवढा मी सोपा वाटलं. काय झाले का अय कुत्री म्हणताय काय म्हणताय फक्त पेट आणि एवढाच कागद लागेल. 5 वर्ष नाही 10 वर्ष लागतील तुम्हाला आत. तू कोणाला घालताय मेंबर तुमच्या माहितीसाठी सांगतो सरपंच तुमच्या बी माहितीसाठी सांगतो चेअरमन तुमच्या बी माहितीसाठी सांगतो आजकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती गावचं पुरा करण्यासाठी 35 एकर इकडे त्यांनी हे मिळवलं नाही राजन पाचकर फकीर कोणी लाला अरे त्याच्या पत सांगताय राहू दे किती सांगताना समजून पत सांगताय त्याच्यावर पत सांगताय त्याच्यावर काही होणार नाही. ही 5 एकर सुद्धा इकून भागणार नाही असं गुतवील तुम्हाला. तर त्यासाठी सांगतो नीट वागायचं. बिन बोलाय कुत्रे खाणं कशी दारात आली कुत्रे माझ्या गावामध्ये जर आमचं घर काय तुमचं काय म्हणणं अहो आमच्या कानावर आलं हिराव बाया माणसाला नाही आम्हाला हे सगळं चुकीचं आहे माझं आहे का खूप माहिती मला कळली एवढाच माणूस सांग बाळा काय झाले तुमच्या कानावर चुकीची बातमी आली किरकोळ हे का सीमाबाईने स्वतःची गाण्याची रामभाऊची किरकोळ चकमक झाली हानी झाली लय मोठी नाही पण काय करायचंय आपली तू समजून सांग तू आबरू करतोय मी बसवून मिटावतो अजिबात नाही बसून मिटवायचंच नाही. राजी किती पांघरून घालतात मित्राच्या अहो मिटावलंय मी आणलंय मिटवत सगळं फक्त हानी नव्हती व्हायला पाहिजे चुकीचं आहे बरं का अरे मी केवळ गाण्याला माझ्या आवडतोय नाही तर मी जर आदेश दिला ना गाणं बेकारी करेल का ना काय 10,000 काढतो आणि 15 बैठक्या काढतो ना आमच्या अंगावर काढतो. चिंटांना ना माझं एकच जोडलंय अर्धा लय वाटायला लावलेत मी लहानपणापासून बघतोय तुमचा व्यायाम दीड जोर काढला तर आठवडाभर जुलाबा बसला आणि मी काय करतो मिटावतो संध्याकाळपर्यंत आणि तुमच्या कानावर येऊन देत नाही आणि 5 एकराचा विषय असेल ना तर रोग देतो काय असेल का कुत्र्यांना कोणीतरी डिवाचल्या होते भोगता ना तशी अवस्था तुमची झाली अरे झालं का अरे मार खाऊ नका माझ्या दारात येऊन अरे शांत व्हायला का तुम्ही बाळो तू फक्त या भांडणात मध्ये नव्हतं पडायला पाहिजे र कातडी इथं लोंबताना दिसली असते अरे मी कुठं मध्ये पडली हाना म्हटलं तरी हाना ना तुम्ही भाऊ तुमच्यामुळे होतंय सगळं. तुला किती वेळा सांगितलं कायदा हातात घ्यायचं नाही क्षणाचा राग आयुष्यभर तुरण्यात असं गल धरून बघावं लागेल टोको मोको टोको चला तुम्ही शांत व्हा झाडाखाली चला तुम्ही आमच्या झाडाखाली तुम्ही येऊ नका आमच्या बरोबर. ज्येष्ठ माझ्या मित्राला माघारा बोलतो चेष्टा करतोय सगळं सांगितलं परत मध्ये झाकली 1.25 लाखाची बरोबर आहे त्याचा लय तमाशा झाला काढलेली चांगलं आहे विरोधकां पुढे इकडे अरे झाकली 1.25 लाख तुम्ही तिकडे चला झाडाखाली चला मला बोले ए यार जागेवर कस काय खोल करतोय शश्या इतकं खोल करून पाणी गुत्त मग परत तिथं गवत होतं वड पुढं पाठ तासून घेतला आता चाललंय तर खोलत होतंय ना उताळत होतंय निताळत होतंय आमचा मेटा बसा होता का पाणी सरळ गेलं पाहिजे काय रोग नाही आला वड आम्ही सरळ होईल पाणी सरळ जाण्याच्या नादात नाही वड 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 तस नको करू काय रावांना तुम्ही कुतवायचं धरलंय नाही तुला शेती शिकायची ना वड लय खाडा करू नको चल माग जिवंत राहिलो तर शेती शिकल्याचा फायदा होईल. नाही मरतो काय एवढ्यात काय खरे गाण्याच्या यांच्या बरोबर शेती होत नसती तो आल्यामुळे चांगलं झालं शशी
तुमच्या दोघांचं गाल झालं तुपाटून आम्ही लागलो मारायला. काय खाय नाही होय तुला? माझ्या बरोबरीने खातोय की भाकरी? खातास खातोय. कोण वर वाकडा व्हायला लागला. वाकडा व्हायला? इकडे माती घे, इकडे अलीकडे घे माती. इकडं हा वडा आडेल माती. आमिरचा काय फोन आलाय? मला बोलावलं असेल क्रिकेट खेळाय. अबे मला कधी फोन करीत नाही तो. हा बोल की आमिर. हा काय सांगतो? श्वेताची आणि सीमाची? अरे नाही व्हायला पाहिजे, मायली की सारख्या वागतात त्या. हे शश्या, मला जावं लागेल. सीमाची आणि श्वेताची भांडणं लागलेत घरी. भांडणं लागली? हा ना. काय राव, कधी राव ही नव्हतं राव, घरात भांडण नव्हतं. जसं तुम्ही घरात आला का नाही सगळा खेळखोंडपात झाला घराचा. आमच्या गावातली माणसं काय म्हणतात माहितीये का, हे काकीचा आणि भाऊचा जोडा चुकलाय. ए माकडा, आमच्या आईचा आणि भाऊचा जोडा कसा खट्ट बसला असता. खट बसला असता? मग काय तर लोक म्हणतात. मग काय का तूच म्हणतो? नाही नाही, लक्ष्मी नारायण सारखा जोडा माझ्या लिखिता जावायचा आणि तू म्हणतोय रे माकडा झाले पाहिजे म्हणून. काय बोलतो, तुला चोपतं का? होय रे. हा ऐकून घेतो म्हणजे पार तू जोड्यावर निघाला. पार हा मी नाही अहो, गावातली माणसं म्हणते मी कशाला काय म्हणेल तर. एक दिलता तुझा बाप करून जागला का त्यो? आता ते त्यांच्या नशिबाने त्यांना हार्ट अटॅक आला, त्यात त्यांचा तर दोष काय. ह्यांना आणायचं होता का अटॅक? ह्यांना येईलच काकी इथवर. काकी चर लय बोल थांबा ना. लय बोलतो तू. आम्ही- थांब त्याच्या थांब. अरे मी तरी कुणाकुणाचं मिटवून नको झालं गाड्या मला. माझा दिवस गेला गाड्या तुमचा एखाद्या मिटवण्यात. तुम्ही मिटवूच नका, तुम्ही घरी जा. तू मिटवू बी नको पिटवू बी नको पाया पडू. एकतर लापत्र नाही तर पाय पोत्यात घाला. काल आपण काय पोहतात पाय. हे रानात गेलतो, मैंदाळ बैलासारखं काम केलंय मी. तिथं अण्णा माझ्या माग मुकदम. तिथं आमिर भाऊचा फोन आला अण्णाला. आमिर भाऊ सांगत होता घरी वहिनीची आणि मावशीची तुंबळ हानानी झाली. बरं एवढ्या काय झाले का तवा? अण्णा म्हणे जावाय दस मुसळा आहे माझा, काय त्याला वायसवा काढी चाक्कल नाही, ह्याच्यामुळे सगळं घरात वादळ पेटतंय म्हणली. म्हणलं त्याला घरी जर आलो ना त्याचं पाय तोडतो कमरेपासून. तुम्हाला खरडत चालावं लागेल भाऊ. अरे रामभाऊचा पाय तोडणार अजून जन्माला यायचा आहे. मी भालो. आता जर अन्न आलं नाही तर पायाला धरणार घर फिरवणार उचलून हाणायला. तुम्ही लपा. लपाय कोणाला सांगतो? भाऊ तुम्ही जरा शांततेत घ्या, ती जरा शांततेत घ्या. जे माझ्या घरात झालेलं भांडण आमऱ्याने सांगायची काय कारण होती? तो आमऱ्यात चांडाच आहे, आख्या गावचं मी तरी बजवून सांगितलं होतं की बाबा झाकली 1.25 लाखाची ठेवा, ह्या कानाची त्या कानाला कळून देऊ नका. तरी लगा पोरण सांगते काठी कुराडी दांड काढ. अन्नाला एका ठोक्यातच आडू आपण. अहो अन्न म्हणजे दात बी आपलं होट बी आपलं. किती केलं तरी सासर तुमचं ती आजोबात माझं. भाऊ मला ह्यांना आंघोळीला ही न्यावं लागेल. अरे दामा 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 अण्णा मी काय केलंय मिटवत आणलंय सगळं. ह्याच्या बरगडच मोडतो. एक बरगड ठेवणार नाही आज. कुणाच्या बरकडा मोडा निघालाय. या आज आर फारच करतो. हो तुम्हाला काय करायचंय? दामा अण्णा काय झालंय, मी सकाळ धरणं हिथंच वेळ काढलाय, मी सगळं मिटवत आणलंय. कसं असलं तरी तुमच्या लेकीच्या कपाळाचं कोकोया लय माझ्या डोक्याला ताप झालाय. आता काय 2-3 चापट्या मारा पण बरकायला काय मोड नका. तुम्ही मध्ये पडू नका. नाही ना एक बरगड ठेवत नाही आज. शशानिकांना तुम्ही बी मध्ये पडू नका. मी बी तुम्हाला ठेवतच नाही. त्या मराठा संध्या जाऊ द्या. रामबावडी शास्त्राला चितपट केलाय. दमा दमा अरे काय मिटत आलंय का सगळं नका का तुम्ही अण्णा सगळं मिटलंय आता, सगळं व्यवस्थित तुम्ही चाललंय. गप असा काय बोल नका. मी काय करतोय त्या दोघींना पण आत कोंडून ठेवलंय. नाही. आज मला बरगडे मोकळ्या करू द्या. अहो 2-3 चापट्या मारा पण बरकडा कुठं. आय बरगड्या, आय कुणाला? बरगड्या कुणाच्या मोकळा? कुणाच्या बरगड्या मोकळा? कुणाच्या बरगड्या? दम 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 मी पाया पडतो तुझ्या. दम दम लय भांडण पेटलं का. ऐका ऐका. दमा 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 काय आपण बसून मिटू की. गणा, उठ. संकट आलं रामावर, संकट आलं घरावर. कोण आहे? अरे अरे भांडू नका लागा मिटू आपण. थांबा अण्णा खाली बसा. अण्णा खाली बसा. तुमचा तुम्ही. गास नसताना कशाला बोलतो तसं? तुला थोबाड फोडील तू. इकडं आण. थांबा शांत बसा अण्णा शांत बसा. बरकडा कुणाच्या मोडाची भाषा करताय? आवा भाऊ जरा वाय शांत राहा की. तोंड आहे का? काय झालंय शेपटा नाही, अण्णा? थांबा की वाय अहो जरा. ही माकाड नको ती बोलून पळून आलं इकडं. कोण?
हे शशा कुणाच्या बरकड्या म्हणतात शशाच्या मोडायच्यात. का शशाच्या का बरकडे मोड शशा लय वाकडा तिकडा बोललाय, मला माझ्या लिखी विषयी वाईट बोललाय. बघितलं ना, ज्येष्ठांबद्दल बोलू नाही वाकडं तिकडं. मला वाटलं मलाच जर माझ्या हातून काय कमी जास्त झालं असतं, मला सीमा कायम बोलली नसते. जावाय बापू तुमच्या कशा मोडून चालन, लिकीच्या कोणासाठी ठेवाच लागल मला. असताना का येणं वाकडं पण जपतोय ना. अण्णा चॅलेंज देऊ नका, काही घडू शकतं. भाऊ प्लीज प्लीज, लय राग वाटते या भाऊचा राग लय वाटते या. शांत राखी जरा. आणि मग तिथंच कुठे गेलता सरपंच मेंबर आला तेव्हा आपल्या भाऊचा. होय आमच्या रक्तात काय पाणी काय? भावचा राग वाईट आहे, भावचा राग इथं कुठून आला? ही माका डोक्यावर घेतलंय, नको ती बोलतय ही. काय बोला ए, काय बी बोलते ए, शशा शशा काय झालं? नाही नाही, जा जा तिकडे जा. जाते त्यांनी बोलावले जातो. मला म्हणतोय ही मावशी माझी सीमा शोभत नाही भाऊला अजिबात. आमचं अख्खं गाव म्हणते आमच्या इथं भाऊचा जोडाला लक्ष्मीनारायण सारखा शोभला असता. उगाच बोलतोय वय ही पोरग, असं करताय जोड्या जोड्या खाताय वय. तू बी संशय घेतो काय? अरे इतकं मारेन. चला तुम्ही चला पण मावशी वहिनीला बोलायला नव्हतं पाहिजे. ए, काय झालं बाळासाहेब? चला तुम्ही चला. ए रामभाऊ चल. मला माझी लेख आहे ना 100 नंबरी सोम अहो हाय की कोण नाही? चुकूच शकत नाही. अहो, नाही कोण म्हणले. चला तुम्ही 1 कोटी गोल्डन सोन आहे रामभाऊ म्हणजे. चला हा. चल. ए चला बरं इकडे चल. पाटील आता जवळजवळ 10-12 ठिकाणी मी दौंडी दिली. आता हिथं थांबा 2 मिनिटं. तिथली शेवटची आहे का? अहो किती जाऊ देताय तुम्ही. थांबा. ऐका हो ऐका, रामभाऊच्या घरी महिलांची तुंबळ हाणामारी झाली. ती भांडणं सोडायला पाटील आणि बसून मिटवून संघटनेचे अध्यक्ष तंटमुक्त अध्यक्ष सुभाषराव निघाला. तो ज्यांना यायचं त्यांनी रामभाऊच्या घराकडे बस करायला सुभाषराव चला. आणि माझी दौंडी देत सकाळी रामभाऊ पळत होता तवा तवा. अहो चिखलात दगड टाकलं रांगावर घाणील. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? या असल्या तुमच्या चुकीच्या पद्धतीने माझ्या घराची आबरू गावभर जाईल, गावभर जाईल, गावभर. इंटरनॅशनल पुढाऱ्याच्या घरी महिलांची तुंबळ हाणामारी झाली. त्यासाठी तंटमुक्त अध्यक्ष पोलीस पाटील भांडण मिटवायला चालल्यात. त्यांच्या घरामध्ये टाचणी पडली, कापूस पडला तरी आवाज येतो, पण तरी पण भांडणं पिटली. त्यासाठी आम्ही उपस्थित झालोय. लाख लाचा काही शरम आहे का नाही? पाटील विशाल चांगली वर करताय. ही सरपंचाने दौंडी द्यायला लावली का तुम्हाला? नाही नाही, ही 20वी दौंडी तुमच्या दारातली. आता हा आमच्या घरापासून येत आलोय. माझ्या घराच्या बदनामी करायची काय? तुम्ही सुपारी घेतली का? तुम्ही तर सुपारी घेतली का? सकाळी कोणाची बदनामी खाली केली? बसा, माझ्याकडे. अण्णा बाळासाहेब, माझी बायको 2 दिवस रागाव येता ग माहेरी निघून गेली. आणि मी म्हणलं की नाश्ता चला तुम्हाला घरी देतो. येताना सगळ्यांच्या घरी थांबा 2 मिनिटं थांबा. आमची आबरू काढवली, आबरू काढली. सुभाषरावची बायको निघून गेली म्हणून. तर आमची आबरू गेली नाही का? हा लका 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 रामभाऊ तुला नासकापणा केलाय ह्याच्या आधी. आणि रामभाऊ तुम्ही तर म्हणला आमच्या घरात दुःखद घटना घडली. स्वतःच्या आजेच्या पंजाचं वडील वारलं म्हणला. वारलं होतं पण ती परत जिवंत झालं म्हणून आम्ही निम्या रस्त्यात माघारी आलो. सुभाषराव मी चेष्टा केली, मग तुम्ही काय माझी आबरू काढताय काय? आणि माझी आबरू काढली त्याचं काय? होत नाही का तुमच्या नवरा बायकोची भांडणं? अरे मग तुमची झाली का नाही? बाळासाहेब हे काय म्हणतात, टाचणी पडली, कापूस पडला तरी आवाज घरात येतो. हा आणि हे तर अख्ख्या गावात झालंय. आम्हाला छोट्याने सांगितलं म्हणून आम्ही आलो इथं. अहो सुभाषराव शेवटी का नाही त्या टाचणी रागात काढलंच की. रामभाऊ जावा. शेवट कापूस पेटला ना तुमच्या हो, घरातला. पेटवा पाटील. सुभाषराव का बरं मला झाले काय? वहिनी मला सांगा तुम्ही माघार घेणार आहे का नाही सोना? हा तर आता ही नाही घेत म्हणलं मी बी नाही घेणार. तेवढाच अधिकार आहे घरात. जा, थांब. ए तुझा काय संबंध रे इथं? मी ठरवलं होतं सुभाषराव, नको बाळू थांब. त्याला मी चापते. मी बाळासाहेब ठरवलं होतं. बाळासाहेब आजच्या म्हणणं तरी ऐकून घेऊन जा मला. बाळासाहेब एक मिनिट. अहो तुम्ही असताना भांडणं मिटवाय पाहिजे अहो होती. सकाळ धरणं माझा दिवस गेला ह्यांचा काज्या मिटावतानासाठी. ऐका मस्तपैकी व्यवस्थित अण्णा भांडणं मिटवतो. एक मिनिट वहिनी साहेब मी हात जोडतो. तू लेकी सारखीस. हे बघ प्रत्येक घरात भांडणं होत्यात. माझी बायको रागाव येतं की निघून गेली या. हा भांडणं कोणाच्या घरी होत नाही, कोण शाजूक नाही. पण झालं काय? एक पाऊल मागे घेतला तर चांगला संसार होतो. झालं काय आम्हाला खरं सांगा, मग निर्णय आपण काय द्यायचं देऊ. सोडचिठ्ठी देऊ. रामभाऊ तुम्हाला सोडचिठ्ठी देते, गणा तुम्हाला तुला सोडचिठ्ठी दे. पण काय झालंय पंचांच्या समोर विषय सांग. केवढं दुर्भाग्य माझं. अरे बाळो,
ज्या माणसाची बायको दीड तासाला माहेर गाठती तो माणूस माझ्या घरी मिठ ह्यांचा दोघींचा आहे का? कशावर पेटलं बाबा तुमचं? सकाळी काय झालं बाळू काका? आई धरा तुमच्यासाठी स्पेशल सोना चहा घ्या. बाळा 4 दिवस डॉक्टरने आराम करायला सांगितलंय, दुसऱ्या दिवशी उठून बसलीस का तू? आई आता मला बरं वाटतंय. काय मी तुझं ऐकणार नाही, अजून 2 दिवस चांगला आराम करायचा आणि ठणठणीत बरं व्हायचं. आई डॉक्टरांनी जरी मला सांगितलं असेल 4 दिवस आराम कर, पण मला आता बरं वाटतंय. अगं पण 2 दिवस आराम केल्याने काय होणार आहे? मी करेन ना सगळं, आणि इथून पुढे तुलाच करायचंय. नाही मी आजारी होते तुम्ही किती केलं मी बघितलं ना, झाडून फरशी भांडी स्वयंपाकासकट लय लोड आला तुमच्यावरती. मला आता लोड द्यायचा नाही, मी करणार सगळं काम मी करणार. मला सांगा काय काय करायचंय. अगं कायम तुझ्याच हातचं खायचंय, पण आता आजारी तेवढं तर मला करू दे की. मग आजपासून माझ्या हातचं का सांगा काय काय करू. गप्प बस जरा, आराम कर, मी करते सगळं. थांब. नाही आई आता मी तुमचं काहीच नाही ऐकणार. आता फक्त तुम्ही बसून खायचं. द्या इकडं चहा घ्या. अगं काय वेडी का ग तू जरा? नाही नाही म्हणलं की नाही. अगं श्वेता, मीच करणार. नाही नाही असं नाही चालत. अगं श्वेता थांब. नाही बघितलं का? म्हणजे सुभाषराव दुसऱ्याच्या घरात सासू सुनाला म्हणते बाया मी आयुष्यभर लय कष्ट केले, आता काय काम करणार नाही, तुझं तू कर. आणि सून म्हणते मी काय उक्त घेतलंय मी करायला. अशी दुसऱ्याच्या घरात भांडणं. आणि इथं सासू म्हणते तू बसून खा मी करते, आणि सून म्हणते मी आली आता तुम्ही बसून खा. ह्या जेवण वाद खानदान बोलायचं. सांगा की भाऊ आता ह्यात माझं काय चुकलं. पण मला काय म्हणायचं, खानदान अण्णा तुमचं आहे. हो. मग हे भांडण सकाळी एका मिनिटाच्या आतच मिटलं असतं, हे संध्याकाळपर्यंत का आलंय भांडण? हे बघ आता अण्णा काय झालं, हिनं 2 दिवस आराम कर अजून म्हटलं, आणि ही एवढा शब्द ऐकला. मी नाही ऐकत आणि तू नाही ऐकत, आणि ह्यांनी एक शब्द बोलून दिलेला आहे, आवाज बंद म्हणजे बंदच. एक शब्द तोंडात काढून दिला नाही का ग श्वेता? भाऊ मी काय म्हणलं आईंना की मी तुमचं ऐकणार नाही. कशाच्या बाबतीत? कामाच्या बाबतीत. आणि त्या काय म्हणल्या की मी पण तुझं ऐकणार नाही, तू आराम कर. या माणसाने बोलून दिलं नाही. चोप चोप म्हणायचा बोलला का एक शब्द सुद्धा? मग वहिनी श्वेता तुम्ही सांगायचं ना रामभाऊला. तोंडातनं शब्दच काढून दिला नाही, चोप चोप करून नुसतं अशी बोट दाखवत होती. माझ्या घरात टाचणी पडली तर खानकीन आवाज येतो, कापूस पडला तर असा आवाज येतो. आणि ह्यांचा जर गोंधळ चाललेला असेल मला राग येईल नाही तर काय मी कसा बोलून देईन बाळू सांग. रामभाऊ शांत डोक्यानं सुनाला आणि सीमाताईला जर समजावून घेतलं असतं तर कशालाही गैरसमज झाला असता तुमचा. अशा कर्तृत्वानं सुना जर आम्हाला लाभल्या असतं ना अध्यक्षाला, बस लक्ष्मीच्या पावलांना बी त्यांची पूजा केली असती आणि घर बी आमचं उजळून निघालं असतं. पण असं नाही. शुल्लक कारण भांडणाचं पाटील, मोठ्या- ह्याच्या पर्याय पण शुल्लक होता, निघला असता पर्याय. पण हे तुम्ही ताणून भांडण धरलं. पण तुम्हाला माहिती आहे का, आमच्यापर्यंत बातमी आली म्हणजे अख्ख्या गावावर बातमी झाली. बातमी गावात पसरली. रामभाऊंचं घर किती आदर्श कुटुंब आहे. टाचणी पडली कापूस पडला तरी आवाज येतो. हा काय का असाना ह्या निमित्ताने बाळू माझी बायको माझी सून इतरांना दिशादर्शक काम करतात. माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा भूषण काय? आमची मावशी का नाही शिवा आमच्या ऐकतच आहे. अरे असू दे, तुझ्या आईचं जर का नाव काढलं तर ह्याला मरच तोर मारिली मी. हे ना शशीच्या बद्दल काय बोलायचं नाही. तुम्हाला का पुळका येतोय? अगं पाहुण्याबद्दल मागं नीट बोलावं. रामभाऊ वाद एवढा मिटलाय आणि अजून कशाला वाढवताय तुम्ही? मला तीच म्हणत आहे अध्यक्ष. आता तुमच्या सगळ्याचा गैरसमज दूर झालाय का नाही कळलंय का तुम्हाला? आता तुम्ही काय करा, परत अख्ख्या गावात जाऊन दौंडी द्या. आमचं मिटलंय मिटलंय म्हणून. आता आमचा ह्यांचा काय नाही, एक नंबर कुटुंब आहे म्हणून. आमचा फॅमिली मॅटर किरकोळ झालता गैरसमजात ना तो मिटलाय. हा म्हणजे ग्रामपंचायत प्रत्येक वेळेला म्हणलं सुभाषराव दौंडी द्यायला येता का? आणि मग काय होते, अशी दौंडी वाईट तरी द्यायची आणि आता चालले तर द्यायची. नाही असं बी गाव तुम्हाला आणि पाटलांना दौंडीवालीच म्हणते ती. ते एकामेकीची जिरवा जिरवीला केले तसं अध्यक्ष कुणाचंच करत नाहीत. समजूतदार व्यक्ती तुमच्या गावातला अध्यक्ष पाटील ताफट डोकीचे नाहीत ते. तुमची भावना काय झाली असेल ही त्यांना दाखवून द्यायचं होतं. अध्यक्ष पाटील मला अभिमान वाटतो माझ्या मुलींनी जे वर्तन केलं सोनं बरं किंवा सोनंचं जे प्रेम आहे सासूबद्दल असं प्रत्येक घरात जर असेल ना तर गुन्ह्या गोविंदाने गोकुळ नांदन प्रत्येकाच्या घरात. फुलाचा सुगंध काय झाकून ठेवता येत नाही की दरवळत राहतोय. बरोबर. त्याच्यासाठी करता पुरुष चांगला पाहिजे. करता पुरुषांनी गाणानी आदर्श घेतला पाहिजे सासू सोनाचा. संस्कारच माझे रोज त्यांना 1.5 तास मी रोज शिकवत असतो कसं वागलं पाहिजे सासूनी सुनाला आणि सुनानी सासूशी. मग दिवसभर काय केला? तुमच्यासारखी गैरसमज पसरवणार ना दौंडी देणार. जाऊ द्या, हा विषय मिटलाय. एक आदर्श कुटुंब म्हणून आपल्या गावातलं सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आता तुमच्या घरातला वाद मिटला,
माझ्या कानावाला वहिनी पण दुर्गा वहिनी काहीतरी गेले मला सकाळी ह्यानं म्हणतोय चला चला अन्न जाऊ तर उद्या सकाळी आपण सगळ्यांनी जायचं आणि तिथं तंटा मिटवायचा आणि घेऊन यायचं वहिनीला पण. जाताना डोलकं बी घ्या. नाही वहिनी आला की तिथं सासऱ्याची दौंडी द्यायची मनाने लावत्यात. बरं होऊ द्या आता. प्रत्येक वेळेला तुम्ही नुसतंच म्हणता चहा पिऊ. आता होऊ द्या की. शिमा शता चला घरात. ए, चल बाळू चला ना. मित्र